तुमच्या खुपणाऱ्या कार्यक्रमाकडे येतो आम्ही की तुम्हाला आयुष्यामध्ये खुपलेल्या गोष्टी. खुपणाऱ्या गोष्टी म्हणजे एकच मला वाटलं की इतकं चांगलं काम करून म्हणजे आता जवळ 35-40 वर्ष मी काम करतोय, पण माझ्याकडे एकही हिंदीचा प्रोड्युसर भटकला नाही. करेक्ट. सगळ्यात खुपणारी गोष्ट. आणि माझी सवय आहे की मी स्वतःहून कोणाकडे जाणार नाही. पण याच्या पाठीमागची कारण फक्त एकच की तुम्ही नाही गेलास, म्हणजे स्वतःहून नाही गेला? नाही गेलो म्हणजे गेली 25 वर्ष इतकं काम केलंय मी, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असल्यामुळे देवाची कृपा आहे. म्हणजे नाटक, सिनेमा, जिंगल, सिरियल, टायटल्स वगैरे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे इतका बिझी होतो मी. म्हणजे सकाळी 8 वाजता जायचो रेडिओ वाणीला, वरळीला स्टुडिओत, ते रात्री 2 वाजेपर्यंत काम चालायचं माझं. आता ते काम सोडून प्रोड्युसरकडे कोण जाणार? खरंय खरंय. आणि का जावं? बरोबर. म्हणून मी गेलो नाही आणि कोणी माझ्याकडे आलं नाही. तरी सुद्धा आपण असं म्हटलं की मराठीमध्ये देखील तुमचे कंटेम्पररी, तुमच्या बरोबरचे जे इतर संगीतकार, त्यांच्या हिट गाण्यांच्या संख्येपेक्षा तुमची हिट गाण्यांची संख्या ही कितीतरी पटीने जास्त आहे असं मी सरळ म्हणेन. पण तरी सुद्धा मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला जे ग्लॅमर मिळायला हवं होतं, जेवढी तुम्हाला प्रसिद्धी मिळायला हवी होती तेवढी मिळाली नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याचं कारण? माझा स्वभावपणा. अच्छा. कारण काय, हल्ली डोक्यात हवा जाणं ज्याला म्हणतो आपण, अशी पिढी आहे सध्याची. पण हा अख्ख्या पिढीवर आरोप नाही ना? हा का? नाही नाही, नाहीच. नाही, मग कुणावर? नाही, आहे काही लोक आहेत. आता तेच सांगतो मी, शंकर महादेवन पासून सुरुवात झाली त्याची गाण्याची. तो आजही म्हणजे त्याच रिस्पेक्टने भेटतो, त्याच ह्यानी भेटतो मला, मायेने, प्रेमाने. किंवा असे स्वप्नील आहे आता, किंवा कविता कृष्णमूर्ती, किती जणी छान. माझ्यापासून किती लोकांची सुरुवात झाली म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये. ही देवाची म्हणजे कृपा आहे म्हणजे माझ्यावर. मी काय कोणाला हे करेल नाही, पण झाली सुरुवात की अशोककडे पहिल्यांदा गायला आणि चला सुरुवात झाली, अशोककडे गायला आणि सुरुवात, की माझं एखादं कंपोजिशन हिट झालं. बरोबर. तर अशी कितीतरी उदाहरणं मी देईन तुला. म्हणजे मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण सुरुवात झाली. तर काही लोक म्हणजे आदराने म्हणजे रिस्पेक्ट देतात की बाबा तुमच्यामुळे झाला सुरुवात किंवा काय. पण काही म्हणजे ओळख दाखवत नाही अशी आहे. तर त्या लोकांवर आरोप आहे माझा फक्त. स्वप्नील, मला एक गोष्ट सांग की तू शाखा नाहीस रे? म्हणजे अरे गप्रे. ते एक खुपणारी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. पण खूपच नाही, कारण मी गाण्यामध्ये चांगलं करतोय. जे मला करायचं, जे माझं पॅशन आहे ते मी चांगलं करतोय, ते चांगलं जोपासतोय. त्यामुळे ही आता गोष्ट मला खूप नाही, पण ही गोष्ट मला काही काळाआधी खुपायची की मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकलो नाही किंवा इंजिनियर होऊ शकलो नाही. पण आता तसं वाटत नाही. पण तू इंजिनियर झाला असतास तरी देखील एकदम असाच असतास बरं का. म्हणजे असा म्हणजे तीच सांगतोय, असा म्हणजे आज कृष्ण असतास. रेकॉर्डिंग करत होतो कुठलं तरी फिल्मचंच गाणं, आणि आशुजीने सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुला एक छान गाणं गायचंय. आणि ते गाणं माझ्याकडून रिहर्सल करून घेतली आशुजींनी. पण दुसऱ्या दिवशी असं कळलं की ते गाणं चा सीन बदललाय किंवा सिक्वेन्स बदललाय आणि ते गाणं फिमेल ओरिएंटेड झालेलं आहे. आणि ते तर सारंगा. आणि त्यावेळेस मला खरंच खूप खुपलं होतं की इतकं सुंदर गाणं माझ्या हातातून असं ते फिमेल. पण एक झलक वादळे उठतात, किनारे सुटतात, वादळे उठतात, किनारे सुटतात, ला रा 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 ना 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 हो सारंगा, हो सारंगा रे सारंगा. तेव्हाचे शब्द माझिरी होता, त्यानंतर फिमेल झाल्यानंतर ते सारंगा झालं.
अतिशय खरी गोष्ट आहे. नाही प्रश्नच नाही. पण ह्या खुपणाऱ्या गोष्टीवरनं आपण अशोकजींकडे येऊया. अशोकजी, हे पण गाणं मला असं वाटतं की म्हणजे आमच्यासारख्या संगीतकारांसाठी माइलस्टोन गाणं आहे की क्या बात आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला असं वाटतं की म्हणजे मेलडी नावाची एखादी काहीतरी अशी एक आंबा असावा आणि तो तुम्ही पिळून पिळून काढता असं वाटतं. म्हणजे आणि असं लगता है की आपके हात चुमले. इतकी गोड कॉम्पोजिशन्स तुम्ही केलेले आहेत. पण मग असं कधी झालंय का की उदाहरणार्थ हे पण कॉम्पोजिशन मला असं वाटतं की हे पोचलं नाही लोकांपर्यंत जितकं पोचायला हवं होतं. तर अशी काही कॉम्पोजिशन, अशी काही रचना की जी लोकांपर्यंत पोचली नाही त्या कारणामुळे, असं पुष्कळ आहेत. पण त्याच्यातलं एक छोटस सांगतो मी. शंकर महादेवांचं मागाशी नाव घेतलं म्हणून सांगतो. जेव्हा तो नवीन आला होता इंडस्ट्रीमध्ये आणि माझ्याकडे कमांडरचं गायला आणि हिट झाला. त्याच्यानंतर दामू किंकरेंचं एक पिक्चर करत होतो मी, सखी माझी. तर त्याच्यामध्ये एक गाणं करायचं होतं. तर मला एक सवय आहे, कंपोजिशन करताना एक डमी शब्द लिहायचे. तर मी त्याला जिंगल गायला आला होता शंकर. तर म्हटलं शंकर तुम्हाला एक गाणं बनाय आहे आणि त्याला गाऊन दाखवलं. त्यांनी ते ऐकलं विकलं, रिहर्सल नाही काही नाही. आणि ते गाणं रेकॉर्डिंग कधी झालं 9 महिन्यानंतर. म्हणजे प्रोड्युसरचा काही प्रॉब्लेम असेल समजा का. आणि 9 महिन्यानं मी शंकरला फोन केला. म्हटलं शंकर वो गाना कर रहे हैं, तुमको सुनाया तो देखो. त्याने मला फोनवर गाऊन दाखवलं ते गाणं. काय मेमरी असणार त्या माणसाची. तर यालाही गाणं माहिती, तू जरा गातो का? कारण हाय पिचला आहे ते गाणं. चालेल चालेल. हे खुपणार गाणं नाही. शोधू कसे किती अर्थ या जीवनाचे, हो शोधू कसे किती अर्थ या जीवनाचे. खेळ सारे सावल्याचे, खेळ सारे सावल्याचे, मनाने किती हे लकावे नवे द्यायचे. शोधू कसे ती अर्थ या जीवनाचे. शंकरला अवॉर्ड मिळालं होतं स्टेट गव्हर्नमेंटचं. तर इतकं छान गाणं पण लोकांपर्यंत नाही पोचलं. परत ते खोपण्याच्या गोष्टी. एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जवळपास मला माहितीच आहे, पण तर देखील विचारतो की आत्ताच्या कंटेम्पररी गायकांमधलं, म्हणजे तुझी गाणी येत आहेत त्या इतर गायकांची देखील गाणी येत आहेत, त्याच्यापैकी तुझा आवडता गायक कोण? अवधूत गुप्ते. काय यार, तू मला अनपेक्षित उत्तर दिलं सगळं. बर, माझ्या व्यतिरिक्त आता खरं बोल. दाते क्या बात आहे. बर, अजून नाव सांगू? अजून नाव सांग. अजय गोगावले. अजय गोगावले, क्या बात आहे. व्हेरी व्हेरी गुड. अजून नाव सांगू? हो आहेत तर सांग. खूप तरी तेंडुलकर नावाचा कार्यक्रम सुरू केला पाहिजे असं मला वाटतं. एनिवे, मग त्यापैकी एखाद्या गायकाचं आवडतं गाणं जे तुला गायला आवडलं असतं असं मी म्हणेन. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुले, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. खूप सुंदर गाणं, पण शंकरजींनी खूप सुंदर गायलंय. पण एक इच्छा तू व्यक्त केलीस म्हणून तुला सांगितलं की मला गायची इच्छा खूप होती.